तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या तब्बल 42 रोजगार सेवकांचा आता संयमाचा बांध तुटला आहे। डिसेंबर 2024-25 पासून सलग 5 महिने मानधन न मिळाल्याने या सेवकांवर आता अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे। आर्थिक अडचणींच्या गर्तेत सापडलेल्या या सेवकांनी 5 ऑगस्ट पासून बेमुदत संप सुरू केला असून नरेगा अंतर्गत असलेली सर्व कामे ठप्प करण्यात आली आहेत। यामुळे तालुक्यातील मजुरांना देखील हाताला काम मिळणं अवघड होणार आहे आणि त्याचा फटका त्यांच्या कुटुंबियांना बसणार हे निश्चित आहे। सन 2006 पासून प्रामाणिकपणे नरेगाची जबाबदारी पार पाडणाऱ्या या रोजगार सेवकांना सातत्याने मानधनासाठी झगडावे लागत आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार प्रामाणिक काम करूनही 5 महिने थकलेले मानधन न मिळाल्याने घर चालवण्यासाठी बायकांचं स्त्रीधनही गहाण ठेवावं लागलं। छोट्या मोठ्या कर्जाचे हप्ते थकल्यामुळे आता जगणंच लाजिरवाणं झालं आहे। तालुका रोजगार सेवक संघटनेचे उपाध्यक्ष भगवान कचरे स्पष्टपणे सांगतात, मोठ्या अपेक्षेने आम्ही काम करत होतो, पण आता आमचाच कणा मोडून पडला आहे। शासनाने आता तरी जागं होऊन आमचं थकीत मानधन तात्काळ अदा करावं। रोजगार सेवकांनी दिलेल्या निवेदनात फक्त थकीत मानधनच नव्हे तर 2 वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रवास भत्ते व अल्प आहार भत्ते देखील त्वरित अदा करण्याची मागणी करण्यात आली आहे। शिवाय नवीन शासन निर्णयानुसार मानधन दिलं जावं अशी ही मागणी आहे। मजुरांना काही प्रमाणात मजुरी मिळाल्याचं मान्य करण्यात येतं, मात्र रोजगार सेवक जर उपेक्षित राहिले तर नरेगा सारख्या योजनांचा गाडाच रुतणार हे स्पष्ट आहे आणि त्याचा परिणाम थेट गरजू मजुरांच्या हातावर जाणार हे प्रशासनाने लक्षात घ्यायला हवं। एकूणच मोखाड्यात रोजगार सेवकांवर अन्न पाण्याची मारामार सुरू असताना शासन अजून गप्प आहे। ही स्थिती अत्यंत दुर्दैवी म्हणावी लागेल। मोडून पडला कणा, आता तरी मानधन द्या ना, हे केवळ शब्द नाहीत तर 42 कुटुंबाच्या हतबलतेतून उमटणारा आवाज आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे, मोखाडा।